ईशान्य मुंबईमध्ये एक ऐतिहासिक असं पाऊल पडतंय आणि या पाऊलाचे साक्षीदार होण्यासाठी पूर्ण देशामध्ये आम्हा सर्वांना भारतीयांना एक आदर्श असलेले व्यक्तिमत्व म्हणजे या देशाने ज्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरव केला असे पद्मश्री उज्ज्वलजी निकम साहेब आज या भांडूप नगरीमध्ये आले। हे आम्हा सर्वांचं भाग्य आहे की ज्या व्यक्तीने आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी अर्पण केलं आणि त्याचबरोबर या देशातल्या दलितांच्या वरती असलेल्या अन्यायाला सातत्याने वाचा फुटली आणि गोर गरीब दलित मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आणि झोपडपट्टीतील तमाम मुंबईकरांचा आपल्या हक्काचा माणूस असलेला असं एक व्यक्तिमत्व जे नामदार आठवलेजी साहेब जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षण संस्थेची दुवा मोठ्या आत्मविश्वासाने सांभाळतायत। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन संस्था या देशामध्ये स्थापन केली आणि या गोरगरिबांना शिक्षणासाठी सोय केली, तो बाबासाहेबांचा वसा पुढे कंटिन्यू चालू राहावा त्याकरता जे सतत प्रयत्न करतायत ते आपणा सर्वांचे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे रामदासजी आठवले साहेब देखील आज दिल्लीवरून या कार्यक्रमासाठी तुमच्यासाठी या ठिकाणी आले, हे आमचं मोठं भाग्यच म्हणायला पाहिजे। या व्यासपीठावरती दुसरे व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्र बार कौन्सिल जे आहे त्याचे डोळे देशमुख साहेब जे चेअरमन आहेत, जे आपल्या परिसरातच राहतात पण महाराष्ट्रामध्ये चांगल्या तऱ्हेने कामकाज करतायत असं या व्यक्तिमत्व आलेलं आहे। महेश गरवड्याजी बिल्डर आहेत मुंबईतील, ते आहेत। माजी शिक्षण संचालक महावीर मानेजी आहेत। त्यानंतर प्रकाशक या ठिकाणी अक्षय सोंथाली आहेत आणि महाराष्ट्र राज्य टंकलेखन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश काळे ही सर्व व्यासपीठावरती या ठिकाणी आलेली मंडळी यांचं या ठिकाणी आज आम्ही स्वागत करतोय। आपल्या सर्वांना माहिती आहे 1995 मध्ये ही संस्था स्थापन झाल्यानंतर प्रामुख्याने या संस्थेने गोरगरिबांना शिक्षण मिळावं आणि बाबासाहेबांचा जो वसा होता तो वसा देखील तसाच होता आणि आमचा देखील वसा तोच आहे। आम्ही जरी या ठिकाणी या भागात संस्था चालवत असलो तरी या परिसरातील संपूर्ण गोरगरीब झोपडपट्टीतील विद्यार्थी आहेत, मागासवर्गीय विद्यार्थी आहेत, आदिवासी पाड्यातील विद्यार्थी आहेत, कोणी श्रीमंत विद्यार्थी नाही आहे, त्या मुलांना माझे शिक्षण भेटलं पाहिजे याकरता गेली 31 वर्ष 30 वर्ष पूर्ण झालेत। 31व्या वर्षी आम्ही पदार्पण करतोय। तो एक स्वप्न बघून आम्ही या संस्था चालवलेल्या आहेत, चालवत आहोत। प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, ज्युनियर कॉलेज, डिग्री कॉलेज, डीएड कॉलेज, बीएड कॉलेज, IT, त्यानंतर टिळक विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असं करता 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 आज आपले 12वं युनिट जे आहे हे लॉ कॉलेज या ठिकाणी सुरू होतं आहे। हे सर्वांचा आशीर्वादाने या ठिकाणी आहे आणि म्हणूनच मी सर्व मान्यवांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि मी या ठिकाणी एकच विनंती करेन, यापुढचं स्वप्न आमचं आणखीन एक मोठं आहे जे या महाराष्ट्रासाठी एक वेगळ्या प्रकारचं स्वप्न असेल आणि मोठं स्वप्न असेल ते थोड्या दिवसातच पूर्ण होईल। पण सन्माननीय महोदय व्यासपीठावरती जे आहेत मंडळी, या मंडळीने या ठिकाणी जे आवर्जून उपस्थित झाले, हे कार्य बघण्यासाठी उपस्थित झाले याचा मला गर्व आहे। याची पुढची दुवा जी आहे आमची पुढची पिढी रिद्धेश खानविलकर सांभाळतोय आणि या पुढच्या पिढीचं जे कर्तृत्व आहे हे पुढे त्यांना सिद्ध करण्यासाठी बराच अवधी आहे आणि त्यांनी या युनिट केलेले आहेत। आपणा सर्वांचा आशीर्वाद, परमेश्वराचा आशीर्वाद त्यांना लाभेल ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी पुढच्या कार्यक्रमाची दुवा जी आहे निवेदकांकडे सादर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।